नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 100 घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, चिल्लर फेकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मराठा समाजाचं आंदोलन। मराठा समाजाकडून रुग्णालयावर कारवाईची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव। दुर्दैवी घटनेमागे मंगेशकर रुग्णालयाचा संबंध जोडणं चुकीचं। रुग्णाच्या नातेवाईकांना असेल तेवढी रक्कम भरा असं सांगितलं होतं। कुणालाही न कळवता नातेवाईक रुग्णालयातून निघून गेले। रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात जाणार। 10 लाखासाठी महिला रुग्णाला रुग्णालयात घेतलं नाही। पुणेकरांनी रुग्णालयासाठी 6 एकर जमीन दिली। प्रशांत जगताप रुग्णालयाविरोधात आक्रमक। दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग। सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये। गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक माहिती समोर। मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही। मंगेशकर रुग्णालयानं एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं। परशुराम हिंदू सेवा संघाचा आक्षेप। सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप। भाजप आमदार देवेंद्र कोठेंसह पालिका आयुक्तांची घटनास्थळी भेट। खासदार प्रणिती शिंदेंकडून घटनास्थळाची पाहणी। मुलींच्या नातेवाईकांनी प्रणिती शिंदेंसमोर टाहो फोडला। दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप। कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं। 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही। कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करता कोकाटेंचं वक्तव्य। राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, खिल्ली उडवतायत। माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झालेत। संजय राऊतांची माणिकराव कोकाटेंवर टीका। निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा। सरकार आल्यानंतर सरकारकडून कर्जमाफीला बगल। आता कर्जमाफीसाठी पुढच्या निवडणुकीची वाट बघावी लागेल। जयंत पाटलांचा सरकारला टोला। माणिकराव कोकाटेंनी काय वक्तव्य केलं माहिती नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान करणं आमच्या सरकारचं कर्तव्य। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका। माणिकराव कोकाटेंना त्यांच्या पक्षाचे मंत्री नेते समज का देत नाहीत, सचिन अहिर यांचा सवाल। तर कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, अहिर यांची मागणी। प्रफुल्ल पटेलांवर संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका। आम्ही सत्तेसाठी दिल्लीत जाऊन कुणाचे बूट चाटत नाही। गद्दार शिवसेना, गद्दार राष्ट्रवादीनं आमच्या नादी लागू नये, संजय राऊतांची जोरदार टीका। मुंबईतील सांताक्रूज परिसरात ठाकरे गटाची बॅनरबाजी। मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया बॅनरवर उल्लेख। मनसेच्या मराठी भाषेवरील सक्तीवरून ठाकरे गटाचाही बॅनर लावत संदेश। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची भेट घेतली। मराठी भाषिकांवर अन्याय होतोय आणि याबाबत कायदेशीर संरक्षण असलं पाहिजे असं राज ठाकरेंचं मत। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर सरकार म्हणून बँक अधिकाऱ्यांसोबत आहोत, सामंतांची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर एक कॅफे उघडलाय, तिकडे मराठीसह इतर मुद्द्यावर चर्चा होते। राज ठाकरे उदय सामंत यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। तर यांची चहाची टपरीही चालत नाही, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे जवळचे संबंध। सामंत मैत्री खातर किंवा मनपा निवडणुकीच्या संदर्भात भेटले असतील अशी शक्यता। उदय सामंत राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मराठी व्यावसायिकांना मराठी शिकवण्यासाठी बोरिवलीत मनसेनं शाळा भरवली। मनसेच्या मराठी शाळेत बिगर मराठी लोकांना मराठी शिकवणार। मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसेची शाळा। कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता। कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस 4थं समन्स बजावणार, सूत्रांची माहिती। तर खार पोलिसांकडून कामराला आतापर्यंत 3 समन्स। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली। शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात दोघांची हत्या तर 1 जण जखमी। दरोड्याच्या उद्देशानं हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज, अधिक तपास सुरू। धाराशिवच्या परंडामधील रागे शिंदे महाविद्यालयातील मुलीचा मृत्यू। निरोप समारंभाचं भाषण सुरू असतानाच मुलीला चक्कर, उपचारादरम्यान मृत्यू। वर्षाखरात असा मृत्यू झालेल्या मुलीचं नाव। ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते शिंदेंच्या संपर्कात। 6 लोक शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर, मंत्री उदय सामंत यांचा दावा।
गटाचे लोक मोदी आणि शहांचे चेले चपाटे, शिंदे गटाचे लोक डरपोक आहेत, मोदी शहांना घाबरून राहतात, संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात. विधेयकाला समर्थन द्यावं यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे मोठे नेते संपर्कात होते. वक्फ सुधारणा विधेयकावर संजय राऊत यांचा दावा. लातूरमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात निदर्शनं, वक्फ बोर्डाच्या कामकाजातील हस्तक्षेपाला खपवून घेतलं जाणार नाही, आंदोलकांचा इशारा. कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे. महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्ते पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. वाल्मिक कराडच्या गँगची जेलमध्ये दहशत. 3 दिवसांपूर्वीच मारहाणीचं प्लॅनिंग झालं होतं, मीरा गित्ते यांचा आरोप. सहाय्यक पोलीस अधीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल. 11 एप्रिल 2016 मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या. पनवेल सत्र न्यायालयात थोड्याच वेळात निकाल लागणार. रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का. राजापूर विधानसभा माजी क्षेत्र प्रमुख जया माने यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. किरण सामंत आणि राजन साळवींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लातूर जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली.